मित्रहो नमस्कार। आरक्षणावरचा हा तिसरा व्हिडिओ आहे आणि आवश्यकता भासल्यास यापुढेही अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्यासमोर येतील। पहिला व्हिडिओ होता सुप्रियाताई सुळेंच्या विधानावरचा, दुसरा व्हिडिओ होता आरक्षणाचा अर्थ काय, त्या गरिबी हटवण्यासाठी आहेत की सामाजिक न्यायाची कल्पना अंमलात आणण्यासाठी आहेत, आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे राखीव जागाच्या लाभ मर्यादा काय। आजच्या घडीला जर राखीव जागा मिळाल्या तर त्याच्यातून कोणते कोणते लाभ होतात आणि कोणते होत नाहीत याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। खरं म्हणजे राखीव जागांच्यावर या व्हिडिओमध्ये बोलताना मला नरेंद्र मोदींची आठवण होते। जेव्हा ते पंतप्रधान नव्हते, मुख्यमंत्री पण नव्हते, BJPचे एक पदाधिकारी होते आणि गुजरातमध्ये राखीव जागेच्या प्रश्नावरून, मेडिकल कॉलेजमधल्या राखीव जागांच्या प्रश्नावरून विद्यार्थ्यांनी एक मोठं आंदोलन केलं होतं आणि मोदी आंदोलन करणाऱ्यांच्या बाजूने होते। त्यांची एक मुलाखत घेतल्याचे पण मला आठवतं, आणि त्यावेळेला त्याने जातनिहाय राखीव जागा ठेवू नयेत आणि मुळात राखीव जागाच ठेवू नयेत अशा पद्धतीची एक कणखर भूमिका मांडली होती। ती सकाळमध्ये प्रसिद्ध पण झाली होती। पुढे मंडल आयोग आला आणि मंडल आयोगावरून लोकांना राखीव जागांचं महत्त्व कळायला लागलं की या राखीव जागा मिळाल्यानंतर शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये काहीतरी थोडाफार लाभ होतो असं लोकांना पटायला लागलं आणि मंडल आयोगावरून सुद्धा आंदोलन झालं। या आंदोलनामध्ये OBC समाज एकवटला आणि त्याची राजकीय ताकद पण वाढली। ती वाढल्यानंतर राखीव जागांच्या विरोधकांना असं वाटायला लागलं की एका मोठ्या समूहाला आता विरोध करून चालत नाही, त्याचा राजकारणामध्ये तोटा होईल। म्हणून मग काही पक्ष आणि संघटना अशा आले की राखीव जागा ठेवता हे चांगलं आहे, पण तुम्ही आर्थिक निकष लावून ठेवा, म्हणजे जो गरीब आहे त्याला राखीव जागा द्या। पुढेही त्याने भूमिका बदलली आणि जो सामाजिकदृष्ट्या मागास आहे त्याला राखीव जागा द्या इथंपर्यंत ते आले, आणि पुन्हा जो गरीब आहे त्याला राखीव जागा द्या ह्या भूमिकेने उचल खाल्ली आणि महाराष्ट्रामध्ये मराठा आणि सक्षम काही सदृश्य जातींना राखीव जागेच्या रिंगणामध्ये नेण्यात आलं, पण त्याचं वर्गीकरण वेगळं करण्यात आलं, आर्थिकदृष्ट्या मागास वगैरे वगैरे। आता मूळ प्रश्न हा आहे की आज हा व्हिडिओ चित्रित होत असताना आपल्या देशातल्या राखीव जागांचं स्वरूप काय आहे। त्या दोन ठिकाणी प्रामुख्याने असतात, एक नोकऱ्या आणि एक शिक्षण। शिक्षणाचा आपण पहिल्यांदा विचार करू। शिक्षणाचं गेल्या 20 वर्षात झपाट्यानं खाजगीकरण चालू आहे आणि सरकारी शिक्षण संस्था बंद होणार आहेत। मग प्रायव्हेट एज्युकेशनमध्ये राखीव जागा ते ठेवत नाहीत। मग महाराष्ट्र सरकार काय करतं, राखीव जागेची मागास पोरंसुद्धा तुम्ही तुमच्या शाळेत घ्या, कॉलेजमध्ये घ्या आणि त्यांची फी आम्ही भरतो। म्हणजे शिक्षणातल्या राखीव जागा कमी व्हायला लागल्या, कारण शिक्षणातला सरकारचा रोलच कमी झाला, त्याची स्पेसच कमी झाली आणि त्यांनी जाणीवपूर्वक कमी केली। पण यातून उद्रेक होऊ नये म्हणून त्यांनी काय काढलं, शिक्षणाच्या हक्कांतर्गत कोणत्याही प्रायव्हेट शिक्षण संस्थेने गरीब, मागास, SC वगैरे काही मुलांच्यासाठी राखीव जागा ठेवाव्यात। ते आता चालू आहेत, पण त्या मर्यादित आहेत। तिथे जाणारा वर्ग वाढला तर सरकार काय भूमिका घेणार, आणि प्रायव्हेट या सगळ्याच्या सगळ्या पोरांना घेणार नाही आहे। आणि गंमत म्हणजे सगळ्याच्या सगळ्या पोरांची वाढीव फी सरकार कसं भरेल। फिया किती मोठ्या आहेत प्रायव्हेटमधल्या। नर्सरीमध्ये ॲडमिशन घेताना आईवडिलांची आणि पोरांची मुलाखत घेतली जाते। नर्सरीमधल्या पोरांच्या फिया लाखाच्या पुढे गेलेल्या आहेत। ह्या सगळ्यांच्या फिया सरकार कसं भरणार, कुठून भरणार।
त्यामुळे त्याच्या मर्यादा आता स्पष्ट होत आहेत. सरकारचं शैक्षणिक क्षेत्र संकुचित होत चाललेलं आहे आणि तिथे जाणाऱ्यांची गर्दी वाढलेली आहे. गर्दी वाढल्यामुळं स्पर्धा होतात. मग नेट येते, मग सेट येते, मग अजून काहीतरी येतं. तुम्ही कोणत्याही शाखेला जा, तिथे तुमची पहिल्यांदा परीक्षा होते. त्या परीक्षेत पास झाला तर तुम्ही त्या शिक्षणाला पात्र ठरता आणि हे शिक्षण आता प्रायव्हेट क्षेत्राच्या हातामध्ये गेलेलं आहे. त्यांचीच मेडिकल कॉलेजेस जास्त आहेत, त्यांचीच इंजिनिअरिंग कॉलेजेस जास्त आहेत. महाराष्ट्रात सरकारची इंजिनिअरिंग कॉलेज 10 असतील तर प्रायव्हेटची 100 आहेत. त्यामुळं तिथे ॲडमिशन मिळत नाही. राखीव जागा असूनसुद्धा ॲडमिशन मिळत नाही असा वर्ग तयार होतो आणि तो प्रायव्हेटकडे जायला लागतो. ती फी त्याला परवडत नाही. मग ज्याच्याकडे जमीन आहे तो जमीन विकतो, ज्याच्याकडे जनावर आहे तो जनावर विकतो, ज्याच्याकडे सोनं नाणं आहे तो ते गहाण ठेवतो आणि शिक्षणाकडे तो जातो. शिक्षण पूर्ण झालं की मग प्रश्न येतो नोकऱ्यातल्या राखीव जागा. ह्याने इतक्या कष्टाने शिक्षण पूर्ण केलं, आता त्याला नोकरी पाहिजे. तो कॅटेगरीमधला आहे आणि कॅटेगरीमध्ये सुद्धा नोकरी मागणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एकूणच आपल्या देशातली बेकारी ही प्रचंड वेगाने वाढते आहे आणि त्या वेगाने नोकऱ्या तयार होत नाहीत. शिकणारी पोरं प्रचंड वेगाने शिकत आहेत आणि नोकऱ्या गोगलगाईच्या गतीनं तयार होत आहेत. म्हणजे त्या कमी आहेत. त्या किती कमी आहेत? महाराष्ट्रात पोलीस कॉन्स्टेबलची जेव्हा भरती होते तेव्हा एका जागेसाठी 7-7 हजार पोरं अर्ज करतात. याचा अर्थ काय? जी राखीव जागा आहे त्याच्यावर एकालाच नोकरी मिळणार आहे आणि बाकीचे सगळे त्या स्पर्धेतून बाद ठरणार आहेत. पण ही दुर्मिळ झालेली जागा आपल्याला मिळावी म्हणून लाखो पोरं कुठेही गावागावात प्रशिक्षण केंद्रात जातात, व्यायाम करतात, उड्या मारतात, ओझं उचलतात. त्यांना कळत नाही नोकरीची जागा एक आहे आणि एवढी सगळी मोठी हजारो लाखो पोरं तिथे जाणार कसं त्या मर्यादित जागांच्या वर? मग ह्या नोकऱ्या कमी का व्हायला लागल्या सरकारमधल्या? कारण 1980 पासून सरकार कल्याणकारी राज्य या कल्पनेपासून दूर झालं आणि ते खाजगीकरणाकडे वळलं. नोकऱ्या कुठे तयार होतात? सरकारी सेवांमध्ये तयार होतात. जिथे राखीव जागा असतात त्या सरकारी नोकऱ्या वेगळ्या वेगळ्या सेक्टरमध्ये तयार होतात. जिथे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या तयार होतात ते रेल्वे आहे. रेल्वेचं 80% खाजगीकरण झालं. याचा अर्थ 80% सरकारी नोकऱ्या गायब झाल्या. विमान तयार करायचे कारखाने, एकेकाळी तिथे 15-15, 20-20 हजार लोक ओझरच्या मेघ विमान कारखान्यामध्ये होते. आता ती 2-3 हजारावर कशी आली? मेकॅनिझम वाढला, माणसं कमी झाली, नोकऱ्या कमी झाल्या. गॅस समुद्रातला काढण्याच्या प्रक्रियेत प्रचंड मजूर लागतात. बोटीत माल चढवायला प्रचंड मजूर लागतात. अशी खूप ठिकाणं होती की जिथे नोकऱ्या तयार होत होत्या. रस्ता बांधणीच्या कामात लोक लागतात. शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या तयार होत होत्या. आरोग्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या तयार होत होत्या आणि या सगळ्या सेक्टरचं खाजगीकरण झालं. सबब तिथे तयार होणाऱ्या सरकारी नोकऱ्या बंद पडल्या. सरकारी कारभार करणारं जे प्रशासन आहे तिथे पण आता AI येणार आहे. तिथे मशीन आलेले आहेत, तिथे रोबोट आलेले आहेत. तिथल्या पण नोकऱ्या कमी होतात. म्हणून UPSCच्या MPSCच्या एका वेळेला एका परीक्षेला 15 ते 20 लाख पोरं बसलेले असतात आणि जागा असतात 5-6 हजार. मला वाटतं हे कधीतरी नीट समजून घ्यायला पाहिजे. काय चाललं आहे आपल्या भोवती, आपल्या पायाखाली, आपल्या पर्यावरणात आणि आपण काय मागायला निघालेलो आहे, कुणाकडे मागायला निघालेलो आहे. आणि हे इथून पुढच्या 10 वर्षामध्ये अजून गतीने चालणार आहे. कारण यांत्रिकीकरण आपलंच नव्हे सगळ्या जगाचं होतं आहे. आणि यांत्रिकीकरणात पहिली गोष्ट अशी घडते की माणसाची जागा मशीन घेतं, तिची नोकरी ते घेतं.
मशीनमध्ये वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते. मशीन संघटना करत नाही. मशीन बोनस मागत नाही. मशीन वर्किंग आवर्स इतकेच करा असं कधी सांगत नाही. खायला प्यायला चांगलं चुंगलं ते मागत नाही, माणूस मागतो. म्हणून नव्या भांडवलशाहीने माणसाची जागा मशीनला द्यायला सुरुवात केली आणि एकूणच प्रायव्हेट सेक्टरमधल्या आणि गव्हर्मेंट सेक्टरमधल्या नोकऱ्या कमी कमी व्हायला लागल्या. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला राखीव जागा नाही आहेत. तिथे एक मोठी स्पर्धा होते आणि त्या व्यवस्थेला ज्याला वाटेल तो निवडतो. तो काही जातपीत पाहत नाही, तो धर्म पाहत नाही, तो कॅटेगरी पाहत नाही. भांडवलशाही वर्ग त्याचा फायदा करून देणारा जो वर्ग असेल त्याला तो दनादन नोकऱ्या देतो. आणि तिथे पण गर्दी वाढली तर तिथले पगार कोसळतात. प्रायव्हेटमध्ये अनेक सेक्टर असे आहेत की जिथे माणूस रोज 200 रुपयावर पण पगार घेतो, नोकरी करतो. आणि जो ब्रिलियंट आहे तो 3-5 लाख रुपयावर पण करतो. पण अशी पोरं किती आहेत? पेपरात बातम्या वाचतो आपण, एका पोराला महिन्याला 10 लाख रुपये मिळाला. पण एका पोराला मिळाला ना, त्याला 10 लाख मिळाला म्हणून मी माझं स्वप्न तयार नाही करू शकत. कारण मी आहे, तो आहे. त्याला 10 लाख मिळाला म्हणून आपला प्रश्न सुटला असं होत नाही आहे. आणि भांडवलशाहीला आपला नफा वाढवत न्यायचा असेल तर त्याला माणसाऐवजी मशीन द्यावं लागतं. माणसावरचा खर्च कमी होतो. मशीन ॲक्युरेसी देतं. मशीन विश्वासार्ह असतं. मशीन वन टाईम इन्व्हेस्टमेंट असतं. ते डेव्हलप होत जातं. ते सायन्स आणि टेक्नॉलॉजीवर असल्यामुळं माणसामध्ये तो प्रॉब्लेम येतो. तो पण डेव्हलप होतो, पण तो काय मशीनसारखा शक्तिशाली होत नाही. डेव्हलप होत असतो. तर आता परिस्थिती अशी आहे की एकीकडे राखीव जागांच्यावर भांडणं चालू आहेत. प्रत्येकजण उठतो आणि मला राखीव जागा पाहिजे म्हणतो. कारण त्याच्या डोक्यात कोणीतरी हे भरवलं आहे की राखीव जागेवर गेल्यानंतर सगळ्यांचा विकास होतो. मग हे खरं असेल तर ही बेकार एवढी काय? भारतामध्ये 7-8-10 कोटीपेक्षा जास्त तरुण बेकार आहेत आणि भारतामध्ये राखीव जागा पण आहेत. बेकारी का आली? कारण बेकारांना त्यांच्या मनगटाला काम देण्याइतक्या नोकऱ्या सरकारकडे नाही आहेत. मग सरकार चिटिंग करतं. सरकार स्वतःच काय म्हणतं, तरुणांनी नोकऱ्याच्या नादाला लागू नये, उद्योग व्यवसायाकडे वळायचं. आम्ही त्याला ट्रेनिंग फुकट देऊ, आम्ही त्याला बीज भांडवल देऊ, पण इकडे तुम्ही येऊ नका कारण इकडे आता दुष्काळ पडला. इकडे दुष्काळ पडलेला आहे हे लपवण्यासाठी सरकार काय सांगतं, स्किल इंडिया तयार करतं. म्हणजे तुम्ही टर्नर व्हा, तुम्ही फिटर व्हा, तुम्ही प्लंबर व्हा, तुम्ही इलेक्ट्रिशियन व्हा, तुम्ही झाडू मारायचं काम शिका, पण नोकरीकडे येऊ नका. आणि आत्ता तर एक नियम केलेला आहे, घोषणा केलेल्या आहे पंतप्रधानांनी, जो पोरगा प्रायव्हेट नोकरी करेल त्याला त्या महिन्यात सरकार बक्षीस म्हणून 15,000 रुपये देणार. आता ह्याच्यात सरकारचा फायदा काय? ते पोरगं सरकारी नोकरी मागायला आलं की पंचायत होते यांचे, ते तिकडच्या तिकडे खपलं, घे 15,000. जसं लाडक्या बहिणीला 1,500 रुपये आणि बिहारमध्ये आता 10,000 रुपये देणार आहेत, द्यायला सुरुवात झाली. हे का पैसे देतात? कारण या रिकाम्या मनगटांना काम देण्याची, त्यांचा विकास करण्याची क्षमता सरकारकडे नाही आणि जी होती ती त्यांनी विकून टाकली खाजगी क्षेत्राला. जल, जंगल, जमीन, हवा, पाणी हे सगळं प्रायव्हेट सेक्टरच्या हातात गेलेलं आहे आणि तिकडे नोकऱ्या उरलेल्या आहेत. राखीव जागांच्या मर्यादा इथे दिसतात, लाभ मर्यादा आपण म्हणू त्यांना, की राखीव जागांवरचा लाभ कमी कमी होत चाललेला आहे आणि तिथे जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. जिथे लाभच नाही तिथे गर्दी करून काय उपयोग आहे आता? आणि सरकारला हे सोपं झालेलं आहे. आता कुणी मागणी केली राखीव जागा पाहिजेत, घेऊन टाका.
कागदोपत्री द्यायचे आहेत ना, नोकरी द्यायचा प्रश्नच नाही. चांगल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याला पाठवायचा प्रश्नच नाही. राखीव जागा मंजूर केल्या बाबा, अरे पण करायचं काय त्याचं? म्हणून मी नेहमी सांगतो, पाटीत नसलेल्या भाकरीसाठी हे सगळे लोंढे भाकरी मिळवायला चाललेले आहेत आणि पाटीत पकडायला चाललेले आहेत. अरे पण पाटीत भाकरीच नाही ना, आणि ती येणार आहे का इथून पुढे? याचा विचार तरुण पिढीने करायला पाहिजे. त्याऐवजी त्याच्या मनामध्ये राखीव जागेमधून पुढे येणाऱ्यांच्याविषयी अनेक गैरसमज पसरवले जातात. राखीव जागेवरचा पोरगा माजल्यासारखा वागायला लागतो. लय माज आला आहे. माज आला म्हणजे काय झालं? तो चांगले कपडे घालायला लागला. पूर्वी त्याचे वाडवडील लंगोटे घालत होते. हा शिकला, नोकरीला लागला, चांगले कपडे घालायला लागला. चांगले कपडे घालणं म्हणजे माज हे नाही. हा शिळंपाकं खायचा, भीक मागून खायचा. आता तो राखीव जागेत गेला, नोकरी करायला लागला. तो ताजं अन्न खातो, प्रसंगी हॉटेलमध्ये जातो. चांगलं अन्न खाणं म्हणजे माज हे नाही. तो झोपडीतून बाहेर आला, खेड्यातून बाहेर आला, शहरात राहायला लागला. त्याला सामाजिक न्याय मिळण्याची शक्यता राखीव जागामुळे तयार झाली. त्याचं जीवनमान सुधारलं. एखाद्याचं जीवनमान सुधारलं म्हणजे त्याला माज आला असं म्हणता येत नाही. हे सगळं आपण द्वेषातून बोलतो. म्हणजे त्यांनी तसंच राहायचं पूर्वीसारखं. कोण राहतो पूर्वीसारखं? वरचा राहतो की खालचा राहतो? स्त्री राहते की पुरुष राहतो? सगळा समाज हा उत्क्रांत होत जात असतो, प्रगत होत असतो. आणि प्रगत होण्याला माज आला असं म्हणणं हे अतिशय गैर आहे. ते पहिल्यांदा डोक्यातून काढून टाकायला पाहिजे. आता जर नोकऱ्या तयार होणार नसतील, बेकारी कमी होणार नसतील, तर इथल्या ह्या 10-12 कोटी पोरांनी जगायचं कसं? मला वाटतं त्याच्यासाठी एक मार्ग आहे आणि त्याच्यावर पण गेल्या 30-40 वर्षापासून छोटा का होईना पण विचार चालू होतो आहे. तो मार्ग म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढं खाजगी क्षेत्र आहेत, जेवढ्या खाजगी कंपन्या, कारखाने आहेत, संस्था आहेत, त्या सगळ्यामध्ये राखीव जागांचं तत्त्व लागू करावं. तिथे पण राखीव जागा, कारण आता तिथेच नोकऱ्या तयार होणार आहेत, इकडच्या बंद पडणार आहेत. जिथे नोकऱ्या तयार होतील तिथे राखीव जागेचं सूत्र लावायला पाहिजे. मग हे खाजगी क्षेत्र काय म्हणतं? आम्ही प्रायव्हेट आहोत, आम्हाला काय कोणाचा नियम चालत नाही. ठीक आहे, तुम्ही प्रायव्हेट आहात, पण चंद्रावरून आलेलं नाही ना. तुम्ही या देशात जेव्हा कंपनी चालू करता तेव्हा कंपनीसाठी तुम्ही पैसे कुठून आणता? लोकांचेच पैसे आहेत ना इथल्या. हवा कुठली आहे, पाणी कुठलं आहे, जमीन कुठली आहे, वीज कुठली आहे, सगळे ह्या देशात तयार झालेलं तुम्ही घेता आणि राखीव जागा ठेवणार नाही असं म्हणता. हे अनैतिक आहे. त्यामुळे साध्या सोप्या शब्दात मी सांगतो आहे, जिथे नोकऱ्या तयार होतात, जिथे लाभाची क्षेत्र तयार होतात, तिथे राखीव जागाचं सूत्र अंमलात आणलं तर थोड्याफार पोरांच्या मनगटांना काम मिळण्याची शक्यता आहे. पण तुम्ही जर याच गैरसमजात राहिला, सरकारी क्षेत्रात आम्हाला राखीव जागा पाहिजे, त्या तर घ्याच, कोण कोणाला नाही म्हणत नाही आता. कारण आता बहुतेक जातींना राखीव जागा मिळालेल्या आहेत. त्याला ब्राह्मण पण अपवाद राहिलेलं नाही आहे. त्याला पण द्या अशा मागण्या पुढे येत आहेत. उत्तर प्रदेशातून, कर्नाटकातून, महाराष्ट्रातून. ज्या समाजाला, ज्या जातीला देशातली सगळी सत्तास्थानं, धर्म, ज्ञान, धन ही वर्षानुवर्षे राखीव होती, त्याला पण आता राखीव जागा द्या अशी मागणी आलेली. देतील सुद्धा. कारण राखीव जागा हा कल्याणकारी विषय झाला नसून ते राजकारणातलं एक खेळणं झालेलं आहे आणि या खेळण्यापासून आपण सावध असायला पाहिजे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी काय कोणाच्या राखीव जागेला विरोध करणारा माणूस नाही आहे. पण तत्त्व काय सांगतं? राखीव जागा ह्या जातीनिहाय असायला पाहिजेत, कारण त्या सामाजिक न्यायाशी जोडलेल्या आहेत. आणि जे गरीब आहेत त्यांचा विकास करण्यासाठी राखीव जागेबरोबरच अन्य मार्ग तुम्ही शोधले पाहिजेत. असं बोलायला लागलं तर म्हणतात हा भाजपच्या विरोधी आहे. इथे भाजप काँग्रेस काही संबंध नाही आहे. इथे माणसाच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे, तरुणांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे तरुणांनी ही गोष्ट जर समजावून घेतली
की इथून पुढे प्रायव्हेट सेक्टरमध्येच राखीव जागा मागण्याचं सूत्र त्याने हाती घ्यावं. सरकारी नोकरी जे काय व्हायचं होईल, जेवढ्या काय नोकऱ्या तयार व्हायच्या त्या होतील, त्या जेवढ्या लोकांना मिळायच्या त्या मिळतील. पण फेकला जाणारा, ह्या लाभापासून दूर फेकला जाणारा, कारण लाभाचंच दुष्काळ आहे म्हणून तो फेकला जातो आहे. त्याने आपल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय आहे, आपल्या काळजात आणि बाहेर जी ठसठस चालू आहे जगण्याची, तो गुंता कसा सोडवायचा, तो भावनेच्या भरात सोडवायचा, तो जातीच्या हातारे घेऊन सोडवायचा, तो धर्मनिरपेक्षतेला तडा घालून सोडवायचा, सामाजिक ऐक्य धोक्यात आणून सोडवायचा की वास्तवाचा विचार करून सोडवायचा, हे पाहण्याची संधी तुम्हाला आहे. मला वाटतं तुम्ही विचार कराल. धन्यवाद.